श्री स्वामी समर्थ. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात दान, जप, पूजा, व्रत आणि सेवा यांना विशेष असे महत्त्व आहे. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे की मुलीने आईची ओटी या महिन्यात भरावी का? ओटी कशी भरावी? सासूची ओटी का भरत नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींची माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक मासाचे महत्त्व. हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. हा महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यात केलेले दान, जप, वाचन, उपवास, सेवा यांचे अनेक पटींनी पुण्य मिळते. विशेष म्हणजे या महिन्यात स्त्रिया म्हणजेच मुली आपल्या आईची ओटी भरतात. ही फक्त परंपरा नसून आईच्या मायेचे आणि शुभ आशीर्वादाचे प्रतीक आहे. मुलीने आईची ओटी का भरावी? तर अधिक मासात मुलीने आईची ओटी भरावी ही परंपरा अनेक ठिकाणी आहे. यामागे भावना असते की आई आपल्या मुलीला सौभाग्य लागावे, संसार सुखाचा व्हावा, धनधान्य वाढावे, पतीचे आयुष्य चांगले राहावे, तसेच आपल्या मुलीच्या घरात तसेच आईवडिलांच्या घरात सुख समृद्धी राहावी यासाठी ही ओटी भरली जाते. अधिक मासात केलेले दान आणि आशीर्वाद विशेष फलदायी मानले जातात. म्हणून या काळात ओटी भरली जाते. ही ओटी प्रेमाने भरायची असते. दाखवण्यासाठी किंवा मोठेपणा करण्यासाठी ही ओटी भरली जात नाही. ओटी कशी भरावी? तर ओटी भरण्याची योग्य पद्धत सर्वात आधी घर स्वच्छ करावे. देवाची पूजा करून आपल्या आईला आदराने पाटावरती बसवावे. ओटीमध्ये काय काय ठेवावे? तर परंपरेनुसार हळद, कुंकू, अक्षदा, नारळ, फळे, सुपारी, खारीक, बदाम, तांदूळ, फुले, दक्षिणा, साडी किंवा ड्रेस मटेरियल आपल्याला जे शक्य आहे ते या ओटीमध्ये ठेवावी. काही ठिकाणी गोडधोड पदार्थ किंवा फराळ देखील देतात. ओटी भरण्यासाठी पद्धत म्हणजे आपल्याला आईच्या पदरामध्ये ही ओटी भरायची आहे. प्रथम पदरामध्ये तांदूळ द्यावे, त्यावर हळद, कुंकू, सुपारी, नारळ, फळे, दक्षिणा असे ठेवावेत. त्यानंतर तिचे औक्षण करावे आणि आशीर्वाद घ्यावा. अखंड सौभाग्यवती भव, सुखी राहा, घरात आनंद राहू दे असे प्रेमाने म्हणावे. ओटी भरताना मनात श्रद्धा आणि प्रेम असणे सर्वात महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी भरायची असते. त्यानंतर अधिक मास महिन्यामध्ये मुलीला जोडवे देखील दिले जातात. तर ही जोडवी का देतात बघा. जोडवी ही विवाहित स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. मुलीच्या संसारात सुख, शांती आणि समृद्धी राहावी म्हणून आई वडील आशीर्वाद रूपाने जोडवी देतात. अधिक मासात केलेले दान आणि भेटवस्तू पुण्यदायी मानल्या जातात. त्यामुळे या महिन्यात मुलीला साडी, ओटी, जोडवी, वस्त्र किंवा दक्षिणा देण्याची प्रथा आहे. चांदी शुभ आणि शीतल धातू मानले जाते. त्यामुळे चांदीची जोडवी देणे मंगलकारक समजले जाते. काही ठिकाणी जोडव्यांसोबत साडी, नारळ, हळद, कुंकू, फळे आणि गोडधोड पदार्थ देखील दिले जातात. अशा पद्धतीने अधिक मास महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आईची ओटी भरायची आहे. आणि आईच्या घरी आई देखील आपल्याला जावई आणि मुलीला धोंडा जेवण जेवू घालते आणि मुलीला साडी, चोळी, बांगड्या तसेच जोडवी देण्याची अशा पद्धतीने प्रथा आहे. श्री स्वामी समर्थ.